महाराष्ट्र के अंबाजोगाई में एक किसान ने मिसाल पेश की है। बाला साहब चौपाने ने सिर्फ 4 गुंठा जमीन में पुदीने की खेती से लाखों की कमाई की है। उन्होंने ऑर्गेनिक तरीके से बिना किसी केमिकल की फसल उगाई। कोविड के समय शुरू की गई इस खेती ने उन्हें नई पहचान दिलाई। खुद बाजार में जाकर बेचने से उनकी आमदनी और बढ़ी और अब उनकी सफलता दूसरे किसानों के लिए प्रेरणा बन रही है। महाराष्ट्र के बीड जिले के अंबाजोगाई में एक छोटे किसान ने बड़ा कमाल कर दिखाया। बाला साहब चौपाने ने सिर्फ 4 गुंठा जमीन में पुदीने की खेती कर लाखों की कमाई की है। उन्होंने ये खेती साल 2020 में कोविड के दौरान शुरू की थी। खास बात यह है कि वो इस फसल में किसी भी तरीके के केमिकल खाद या दवाओं का इस्तेमाल नहीं करते। पूरी तरह से ऑर्गेनिक तरीके से उगाए गए पुदीने की बाजार में काफी मांग है। पुदीना एक नाजुक फसल होती है जिसे नियमित पानी की जरूरत होती है। चौपने ने अपने बोरवेल की मदद से इस फसल को सफल बनाया। ये अपने उत्पाद को सीधे हफ्ते के बाजार में बेचते हैं, जिसमें बिचौलियों का खर्च बचता है। इससे उन्हें हर महीने करीब 5,000 रुपए की स्थिर आय होती है। पिछले 5 सालों में उन्होंने इस छोटी सी खेती से 5 लाख रुपए से ज्यादा की कमाई कर ली है। उनके पास कुल 20 गुंठा जमीन है, जिसमें वो अमरूद, आम और फूलों की खेती भी करते हैं। पुदीने का इस्तेमाल चाय, चटनी, बिरयानी और कई खाद्य पदार्थों में होता है। इसके इम्यूनिटी बढ़ाने वाले गुण भी इसे खास बनाते हैं। बाजार में इसकी हमेशा मांग बनी रहती है। चौपने की ये सफलता अब दूसरे किसानों के लिए प्रेरणा बन रही है। कम जमीन में ज्यादा कमाई का ये मॉडल तेजी से लोकप्रिय हो रहा है। उनके बेटे ने भी इस खेती में उनका साथ दिया है। मेहनत और सही योजना से उन्होंने ये मुकाम हासिल किया। अब ये कहानी गांव गांव में चर्चा का विषय बन गई है। मीडिया 9 के लिए संवाददाता अरुण गीते की रिपोर्ट। नमस्कार, मी बालासाहेब गोविंदराव चोपणे या ठिकाणी अंबाजोगाई शहरापासून या अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर माझी वडिलोपार्जित 20 गुंठे जमीन आहे। या ठिकाणी मी 2020 मध्ये या पुदिन्याचं महत्त्व काय आहे या ठिकाणी मला त्यावेळेला समजलं आणि मग मी नंतर निर्णय घेतला की पुदिना आपण पण लावावा। त्यानंतर मी 4 गुंठे पुदिनाची लागवड केली आणि सेंद्रिय पुदिना, त्यामध्ये कसलाही रासायनिक खत नाही, फवारणी नाही, विदाउट फवारणी या हिशोबाने मी पुदिना केला। त्या ठिकाणी मला त्याचे मी बाजार केली, त्या ठिकाणी त्याचं उत्पन्न मला बरे वाटले आणि यापासून मी त्याचे उपयोग बर्गर असेल, पाणीपुरी असेल, पुलाव असेल यामध्ये याचा वापर करण्यात आला आणि हा इम्युनिटी पॉवर सगळ्यात जास्त त्यामध्ये असल्यामुळे लोकांना सुद्धा आपण त्याचं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे। आणि त्यानंतर बाकी इतर जी जमीन आहे माझी, या ठिकाणी मी आवळा, पेरू, भले विकणे का नसना पण सेंद्रिय फळे आपल्याला घरगुती का होईना पण खाण्यास मिळतील या आशेने मी या ठिकाणी मी लागवड केलेली आहे। आजपर्यंत किती तुम्हाला उत्पन्न झालं आणि वर्षाकाठी किती उत्पन्न? हां, या ठिकाणी मी बाजार आठवडी 2 बाजार करतो। या ठिकाणी मला महिन्याला 10,000 रुपये, वर्षाकाठी 1 लाख रुपये सरासरी उत्पन्न मिळते मला। खर्च शून्य आहे। मग आता पाणी सोडून फक्त आता मेहनत वगैरे ते तर असतंच, पण त्याला खर्चामध्ये धरत नाही मी, कारण ते तर करावंच लागतं आपल्याला। अशा पद्धतीने मी सेंद्रिय शेती आणि इतरांनी सुद्धा सेंद्रिय शेती करावी हा माझा हे आहे, संदेश आहे। नमस्कार मित्रांनो, तर पुदिन्याचं महत्त्व आम्हाला जसं लक्षात आलं कोरोना काळापासून, त्यावेळेसपासून आमच्या वडिलांनी पुदिन्याची शेती करण्याचं ठरवलं आणि ती रासायनिक न करता सेंद्रिय कशी करता येईल जास्तीत जास्त त्याच्यावर भर दिला। कोरोनानंतर पुदिना हा नॅचरल इम्युनिटी बूस्टर आहे हे बऱ्याच जणांना म्हणजे आम्हाला पण लक्षात आल्यामुळे आम्ही त्याच्यावर जास्त फोकस केलं, लक्ष केंद्रित केलं। आम्ही मग आमची जी 20 गुंठे जमीन आहे, अर्धा एकर, त्याच्यात आम्ही 3 ते 4 गुंठेच्या आसपास पुदिना लावला। बाकीमध्ये फळं, चिक्कू, आंबा, सदाबहार आंबा, नारळ, बाकी फळच बरंच आम्ही सेंद्रिय पद्धतीनं पिकवतो। त्याच्यात जी लागणारी मेहनत आहे वडील आणि मी सोबत करतो त्यामध्ये। तर पुदिना काढताना आम्ही बाजार करतो, बाजारातून बरंच आमचं घराचा चरितार्थ चालत आहे। तर पुदिना काढतो आणि सोबत मी त्यांना मदत करत असतो। ते आम्ही बाजारात व्यवस्थित करून विकले जातो। आम्ही मंगळवारी, शुक्रवारी इथले जे बाजार आहेत ते, तर दरवर्षी ज्या 1 लाखाच्या आसपासचा आमचा त्याच्यातली उलाढाल आहे। आम्ही हे 2020च्या पूर्वीपासून करत आलेलो आहे। तर मला वाटतं की सर्वांनी सेंद्रिय आहार जेवणामध्ये समावेश असावा। केमिकल फर्टिलायझर्समध्ये जे
फर्टिलायझर वापरतात, केमिकल वापरतात, त्याच्यामुळे शरीराला खूप मोठमोठे रोग जडू शकतात आणि ते शरीरासाठी अपायकारक आहेत. जास्तीत जास्त सेंद्रिय वापरावं आणि निरोगी राहावं हाच मी सांगतो. जय जवान जय किसान.